मालेगाव नगरपंचायतच्या वतीने एका किराणा व्यावसायिकावर दंडात्मक कारवाई केल्याच्या निषेधार्थ मालेगाव येथील किराणा व्यावसायिकांनी लॉकडाऊनमध्ये बंद पाडला। यावेळी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले। या बंदला नगरसेवकांनी सुद्धा निवेदन देऊन पाठिंबा दिल्याने हे प्रकरण कोणते वळण घेणार याकडे मालेगाव शहरातील नागरिकांचे लक्ष लागले असून नगरपंचायत पदाधिकारी व कर्मचारी यांच्यातील अंतर्गत वाद या निमित्ताने चव्हाट्यावर आला आहे। मालेगाव शहरातील श्रीराम ट्रेडर्स या दुकानावर लॉकडाऊनच्या कालावधीत दुकान उघडे ठेवल्याबद्दल कारवाई केली होती। त्यांच्याकडून 5,000 रुपये दंड वसूल केला होता। ही कारवाई नगरपंचायतच्या अभियंता सतीश शेवदा यांच्या नेतृत्वाखाली पथकाने केली होती। त्या कारवाईच्या निषेधार्थ मालेगावातील किराणा दुकाने बंद ठेवण्यात आली। यावेळी किराणा असोसिएशनच्या वतीने दिलेल्या निवेदनात नगरपंचायतचे शेवदा व इतर कर्मचारी दुकानावर आले। दुकान बंद करीत असताना त्यांनी शटर उघडले। दुकानदाराची चूक नसताना अरेरावी करून त्यांना शिवीगाळ केली। त्यांचा माल जप्त करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून 10,000 रुपये दंड वसूल केला व पावती 5,000 रुपयांची दिली। याबाबत विचारणा केली असता दुकान मालकावर खोटी केस करून दुकान कायमचं सील करण्याची धमकी दिली। नगरपंचायतचे शेवदा व इतर कर्मचारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे। संदीप भातुडकर, विदर्भ न्यूज, वाशिम।